हिंसाचाराचा कथित मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावरती आता बुलडोझर चालवल्याप्रकरणी नागपूर महापालिका आयुक्तांनी हायकोर्टात बिनशर्त माफी मागितलेली आहे। एकंदरीतच मोठी अपडेट आपण बघतोय। ज्या दिवशी बुलडोझर कारवाई होत होती त्या देखील सुद्धा हायकोर्टाचे आदेश आले नव्हते, ते येईपर्यंत पण थांबले नाहीत आणि ही कारवाई केली असे आरोप केले जात होते। त्याचाच परिणाम म्हणजे आता नागपूर महानगरपालिका आयुक्तांना हायकोर्टात बिनशर्त माफी मागावी लागलेली आहे। फहीम खान याचं घर पाडल्याप्रकरणी मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरींनी हायकोर्टात शपथपत्र दाखल केलंय। कोर्टाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। मनपाच्या विरोधात फहीम खानची आई मेहरुन्निसा यांनी हायकोर्टात धाव घेतली होती आणि त्यानंतर आता आयुक्तांनी अखेर माफी मागितलेली आहे। एकंदरीतच आयुक्तांनी आता माफी मागितली असली तरी पण एक महत्त्वाचा मुद्दा हा की ज्यावेळी हायकोर्ट स्टे देणार होतं त्यावेळी त्याच्या आधीच ही कारवाई केली गेली, घर पाडलं गेलं, म्हणून आता त्यांच्या नुकसानाचं काय, त्यांच्या डोक्यावरील जो निवारा आहे तो गेलाय त्याचा काय हा प्रश्न आहे। स्टे आला होता त्याआधीच घर जे आहे ते पाडून झालं होतं आणि त्यानंतर आता आयुक्तांनी माफी मागितलेली आहे। मनपाच्या विरोधात फहीम खानची आई मेहरुन्निसा यांनी हायकोर्टात धाव घेतली होती, त्याचाच हा परिणाम आहे। मात्र घर तर आता गेलेलं आहे। बुलडोझर कारवाई जी करण्यात आली होती त्यामध्ये फहीम खानचं घर गेलंय आणि त्याचं कुटुंब आता निवाऱ्याविना झालेलं आहे। याला जबाबदार कोण हा देखील एक महत्त्व